नमस्कार मंडळी, मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण निघालोय कोकणातील एका सुंदर रस्त्यावरून कोर्लई किल्ला आणि दीपगृह पाहण्यासाठी। कुंडलिका नदीच्या एका बाजूला रेवदंड्याचा किल्ला तर दुसऱ्या बाजूला हा कोर्लई किल्ला आहे। माणगाव व रोह्याची जीवनदायी ठरलेल्या कुंडलिका नदीचे शांत पात्र आपले लक्ष वेधून घेते। रेवदंड्याकडून नदीपुलावरून पलीकडे गेलो की आपल्याला कोर्लई किल्ल्याकडे जाणारा हा रस्ता लागतो। पुढे आपल्याला कोर्लई गावातून कोळीवाड्यातून पुढे जावे लागते। कोर्लई गावाच्या पश्चिमेला असा समुद्र आपले लक्ष वेधून घेत असतो। आता आपल्याला समोर जो डोंगर दिसतोय ना, तोच आहे आपला कोर्लई किल्ला। कोर्लई किल्ला व समुद्र यांच्यामधून एक छोटासा रस्ता आपल्याला दीपगृहाच्या बाजूला घेऊन जातो। पण इथे हा रस्ता खूपच धोकादायक आहे, कारण एका बाजूला किल्ला आणि दुसऱ्या बाजूला खोल समुद्र आहे आणि समुद्राच्या बाजूला कुठलाही कठडा नाही। त्यामुळे गाडी खूप सांभाळून चालवावी लागते आणि एका वेळी एकच गाडी जाईल एवढाच रस्ता आहे। त्यामुळे समोरूनच जर दुसरी गाडी आली तर मात्र कोणाला तरी रिव्हर्स घेऊन मागे जावे लागते आणि हेच खूप धोकादायक आहे। साधारणतः 2-4 मिनिटाचा प्रवास आम्हाला खूपच धोकादायक वाटला। शिवाय दीपगृहाच्या जवळ साधारणतः 10 ते 12 गाड्या पार्किंग होईल एवढीच जागा आहे। आम्ही कशी तरी तिथे आमची गाडी पार्क केली। नंतर तिथूनच आम्ही दीपगृह पाहण्यासाठी आतमध्ये गेलो।
तिथे दीपगृह पाहण्यासाठी 20 रुपये पर व्यक्ती असं तिकीट आहे. तिकीट घेऊन आपण 4 मजलेवर चढून त्यावरून समुद्राचा व किल्ल्याचा जो नजारा दिसतो तो खूपच अप्रतिम असा आहे. दीपगृहाच्या इमारतीच्या खालीच काही तोफाही आपल्याला ठेवलेल्या दिसतात. दीपगृह ते किल्ल्याची तटबंदी हे अंतर साधारणतः 20 ते 30 मिनिटात कापून आपण किल्ल्याच्या तटबंदीपाशी पोहोचतो. इथेच किल्ला सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 पर्यंत चालू राहील असे लिहिलेले आहे. किल्ल्यावर आता फक्त अवशेषच शिल्लक राहिलेले आहेत. किल्ल्यावरून दोन्ही बाजूला म्हणजेच पश्चिमेला व उत्तरेला अरबी समुद्राचा सुंदर असा नजारा आपल्याला दिसतो. या गडावर खाण्याची पिण्याची काहीच सोय नाही. तसेच इथे आपल्याला मुक्काम सुद्धा करता येत नाही. गडावर काही ठिकाणी आपल्याला तोफाही ठेवलेल्या दिसतात. किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला बरेच दरवाजे दिसतात. 16व्या शतकातील काही महत्त्वाच्या किल्ल्यांसोबतचा हा किल्ला आहे. याला युरोपियन लोक रॉक ऑफ चॉल असेही बोलत असत. इसवी सन 1521 साली निजामशाहीच्या परवानगीने पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. ही जागा व्यापारासाठी अगदीच सुरक्षित व मोक्याची अशी होती. इथूनच बंदरात येणाऱ्या प्रत्येक जहाजावर लक्ष ठेवता येत होते. इथे एक पाण्याची टाकी आपल्याला दिसते. त्यात अजूनही पाणी असते. इथे बऱ्याच इमारतींचे चौतरे आपल्याला दिसतात. तटबंदीची अवस्था फारच बिकट झालेली आपल्याला दिसते.
बालेकिल्ल्याच्या आतल्या भागात आपल्याला बरेचसे शिलालेख दिसतात. एका ठिकाणी आपल्याला पोर्तुगीजांचे राजचिन्हही दृष्टीस पडते. इथेच आपल्याला गडाच्या खालून येणारा दुसरा रस्ताही दिसतो. गडाच्या एका भागात एक चर्चचे अवशेष सुद्धा आपल्याला दिसून येतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.